करणार आहे सुरुवात की यूट्यूबवर कॉन्टेंट क्रिएट करण्याचा. सो मला फक्त आणि फक्त तुमचा सपोर्ट हवा आहे गाईज. हॅलो एव्हरीवन, तर वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो आज मी तुमच्यासोबत मांडणार आहे खूप साऱ्या गप्पा. सो बेसिकली माझं एज्युकेशन झाले आहे इंटिरियर डिझायनिंगमध्ये. सो मी खूप दिवस इंटिरियर डिझायनिंगचा जॉब केला होता आणि माझं कॉलेज थ्रू कॅम्पस थ्रू पण झालं होतं जॉबचं सिलेक्शन. सो तिथे पण 2 वर्ष केला. त्यानंतर मग गॅप पडला कारण माझ्या घराचं काम चालू होतं. सो तिथे मला लक्ष द्यायला कोणी नव्हतं म्हणून मी तिथे 1 वर्ष गॅप घेतला. 1 वर्ष पण नाही, 6 महिने घेतला. त्यानंतर मग 6 महिने जवळपास मग मी घरीच होते आणि त्याच्यानंतर मग लग्न झालं त्यामुळे. आणि नंतर माझं पार्लरचं पण बेसिक झालेलं होतं आणि खूप सारा इंटरेस्ट पण होता त्यामध्ये. मी तेव्हा मेहंदीचे खूप सारे ऑर्डर्स घ्यायचे. माझा मेहंदीचा पण कोर्स झालेला होता. तेव्हा ब्राईडचे घ्यायचे, मेहंदीचे साईडर्स वगैरे सगळे करायचे आणि फ्रीलान्सिंग करायचे आणि मला खूप मजा यायची. ते करून पण मी कॉलेज करायचे. आणि कॉलेज झाल्यानंतर मग मी पुण्यामध्ये जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा मी पुण्यामध्ये शिफ्ट झाले. पुण्यामध्ये आल्यानंतर पण मी इंटेरियरचा जॉब केला. तो काय 6 ते 7 महिने म्हणजे 7 to 6 मंथ्स केला. त्यानंतर कोरोना आला. कोरोना आल्यानंतर मग आम्ही गेलो गावी. म्हणजे माझं सासर आहे येवला. सो मी तिकडे येवल्याला गेली. त्याच्यानंतर मग 1 ते 2 वर्ष ते कोरोनाचा काळच झालं असतं. मग त्याच्यानंतर मग माझा इंटरेस्ट होता मेकअपमध्ये. सो तिकडनं जेव्हा मी पुण्यात आले तेव्हा मग मी ठरवलं की नाही यार, आता मला मेकअपमध्येच करायचं आहे करियर. सो मी मेकअपच्या ॲडव्हान्समध्ये क्लासेस केले, हेअरस्टाईलचे केले. मी 2 ते 3 मोठे मेकअप आर्टिस्टचे केले. नंतर खूप सारे वर्कशॉप केले आणि खूप सारे मास्टर क्लासेस वगैरे केले. तर आता सध्या मी ॲज अ प्रोफेशन म्हणून माझं आहे. मी मेकअप आर्टिस्ट आहे, प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट. सो तर आणि आत्ता तुमचा सपोर्ट असला मी कुठे पण जाऊ शकते, आय नो. आणि तुमचा सपोर्ट आहे म्हणून तर मला व्हिडिओ बनवायला पण इंटरेस्ट वाटतो. सो आणि मी तुमच्यासाठी एक घेऊन आली आहे गोष्ट. ती म्हणजे आता आपण 7 डेजचं चॅलेंज करतो आहे स्किन केअर रुटीनसाठी. आपण डेली लाईफमध्ये खूप जास्त सर्वजण बिझी झालो आहे. जॉब असो किंवा घरकामं असो किंवा मुलांना सांभाळणं असो, सगळेजण खूप बिझी आहे. प्रत्येकाला इंडिव्हिज्युअली आपल्या स्किन केअर डेली रुटीनसाठी टाईम नसतो. सो माझा एक प्रयत्न असा राहील की तुम्हाला एक डेली रुटीनला स्किन केअर केल्यानंतर काय आपल्या स्किनमध्ये चेंजेस दिसतात हे तुम्हालाही जेव्हा दिसेल ना तेव्हा तुम्हाला ते करण्याची एक आवड निर्माण होईल. सो माझा एक प्रयत्न असा असणार आहे की तुम्हाला ती आवड निर्माण करण्याचा. तो 7 दिवसांचा आपण चॅलेंज करणार आहे आणि जास्त काही नाही. त्याच्यात कुठलाही खर्च करायची गरज नाही. जे आपल्या किचनमध्ये आहे इन्ग्रेडियंट त्यापासूनच मी तुमच्यासाठी करणार आहे. 7 दिवसांचं वेगवेगळा फेस पॅक किंवा फेस पॅकच मोस्टली. सो त्याच्यामुळे तुमची स्किन हेल्दी होईल आणि छान स्किन टोन दिसेल. आणि तुम्ही पण करा ते माझ्यासोबत. म्हणजे मी पण जे तुमच्यासोबत शेअर करणार आहे ते पण माझ्यासाठी नवीनच आहे. सो तुम्ही पण करा, मी पण करेन. आपण बघूया 7 डेजला तुम्हाला कसं वाटलं. तुम्ही मला 7व्या दिवशी कमेंट करून सांगू शकता याने मला खूप जास्त आणि तुम्हाला कुठल्या पॅटर्नने जास्त फरक पडतो काय हे तुम्ही तुमचं विचार करू शकता की यार आज माझे